सामान्य माणसाला काही सिम्पटम्स जाणून कळतं का की माझ्यात विटॅमिन कमी झालेत, म्हणजे असे कुठले स्पेसिफिक आहेत का की जे झालेत म्हणजे तुमच्यात विटॅमिनची कमतरता आहेच बुवा? ओके. सो एक तर ना प्रत्येक विटॅमिनप्रमाणे ना थोडे सिम्पटम्स हे वेगवेगळे येतात. ओके. पण जनरलाइज आपण जेव्हा बघायला जातो, की कमतरता जाणवते, तर तेव्हा पहिले वीकनेस खूप जाणवायला लागतो. ओके. पोटऱ्यांमध्ये गोळे येणं किंवा थकवा जाणवायला लागतो, ओके. फटीग जाणवायला लागतं. त्याचप्रमाणे जेव्हा विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते, तर तेव्हा बॉडीमध्ये जॉईंट पेन्स व्हायला लागतात ओके. किंवा म्हणजे वरचेवर थकवा जाणवायला लागतो. त्याच्यानंतर हातापायाला मुंग्या जाणवणं हे B12चं लक्षण आहे, B12 डेफिशियन्सीचं लक्षण करेक्ट, आहे. करेक्ट. सो ही वेगवेगळी लक्षणं जाणवायला लागतात. विटॅमिन ए कमी झालं तर डोळ्यांमध्ये रुक्षता येते, ड्राय आय सिंड्रोम व्हायला लागतो. त्याचप्रमाणे अनेक डेफिशियन्सीजमुळे काही डिसीजेस पण तयार होतात. ओके. म्हणजे जसं विटॅमिन डी जर लहान मुलांमध्ये कमतरता असेल तर रिकेट्स होतो, विटॅमिन सी कमी असेल तर त्याने स्कर्वी होतो. सो असे वेगवेगळे आजार ह्या विटॅमिन डेफिशियन्सीमुळे होऊ पण शकतात. ओके. म्हणून ती मात्रा जेवढी गरजेची आहे ती मिळणं खूप गरजेचे आहे. सो जेव्हा पेशंट्समध्ये असं जाणवायला लागतं की विस्मरण होतंय, थकवा जाणवतोय किंवा हातापायाला मुंग्या येत आहेत, सुई टोचल्याप्रमाणे वेदना जाणवत आहेत, जॉईंट पेन्स खूप वरचेवर म्हणजे औषधं घेऊनही थांबत नाही आहेत, मग तेव्हा कुठेतरी आपल्या शरीरामध्ये विटॅमिनची डेफिशियन्सी झालेली आहे.